आता मोठ्यांच्या पाया पडून घ्या. आयुष्यमान भव, सुखी भव पूर्ण. सुखी राहा. गोपाळ, व्यंकट भाऊजींच्या पण पाया पड. वडील आहेत ते तुझे. आणि शकुंतलाच्या पण बर का. सुखी राहा. महाराज, गोपाळ, पाया पड ना. सुखी राहा. श्रीकला, आता उखाणा घ्यायला पाहिजे. उखाणा? बरं, घेते. खळाळत्या पाण्यात अडथळे असतात दगड गोट्यांचे. दिग्रसकरांची सून तर झालेच. गोपाळरावांचं नाव घेते. आशीर्वाद हवेत थोरा मोठ्यांचे. कॉंग्रॅच्युलेशन्स. काय आता मी अधोक्षज आणि इंद्रायणीच्याही पाया पडायचंय का? अरे काय बोलतोस गोपाळ दादा, लहान भाऊ आहे मी. ये मग मिठी मार. इंद्रायणी ताई, इंद्रायणी, चंग चंग पछाडलंस ना मला, पण शेवटी तुला हरवून या घरात मी आलेच. आता मी या घरात आणि तू घराच्या बाहेर.
श्रीकला सारखी एवढी गुणी सर्व गुणसंपन्न मुलगी आपल्याला सून म्हणून मिळाली हे खरंच आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे बरं का. नाही खरंय, त्यासाठी ना गोपाळचं कौतुक केलं पाहिजे आपण सगळ्यांनी. हो हो गोपाळ, तुझं क्विंटल भर कौतुक आणि श्रीकला तुझं पण टन भर कौतुक. का विचार? का? कारण की तू गोपाळशी लग्न करायला तयार झालीस ना म्हणून. नाही पण तुम्ही दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला हा एक सुखकारक धक्काच होता बरं का आमच्या सगळ्यांसाठी. आणि तसंही मागच्या काही दिवसात या घरात खूप वाईट गोष्टी घडल्या. माझा आजारपण, गोपाचा ऍक्सिडेंट. पण या सगळ्या त्रासावर तुमचा हा निर्णय गोड औषध ठरला बघ श्रीकला. खरंय डॉक्टर गोपाळ, तुमचं हे औषध समस्त दिग्रसकर परिवारासाठी स्वस्त आणि तंदुरुस्त ठरलंय. मान्य सासूबाई, तुमचं काय मत आहे याच्यावर? माझं काय मत असणार आहे? ना बैठक ना बोला चाली, काही साखरपुडा नाही, एकदम लग्नच. आणि ते पण सया करू. आता व्यंकट भाऊजी दिग्रसकरांचं एवढं मोठं कार्यालय, पण असं सया करून लग्न काय गोपाळ? हा वरी बापाचा खर्च वाचवलाच बर का. पण त्यातल्या त्यात एक गोष्ट बरी, यंदाच्या वेळेला पोरीला बाप तरी आहे. आई काय बोलतेस? काय खोटं बोलते का मी? खरं तीच बोलले ना. पण गोपा, मला ना तुझं हे सगळं आवडतं बर का. आता डोक्यात आलं, तडकाफडकी निर्णय घेतला, लग्न करून मोकळा झालास. पण निर्णय घेताना विचार करतोस ना? नाही पण बरंच झालं तू लग्न केलंस. या आम्हाला टेन्शनच आलं होतं, तू लग्न करतोस का नाही, तुझं लग्न होतं का नाही. काय व्यंकट भाऊजी, श्रीकलाने तिच्या प्रेमाची कला काय दाखवली? आमच्या भाऊरायाने डायरेक्ट गुडघ्याला बाशिंग बांधून लग्नच केलं. ए नुसतं हसायचं नाही हा, एकमेकांना घास पण भरवायचा आहे. आणि श्रीकला, आजचा तुझा सून म्हणून पहिलाच दिवस आहे म्हणून कौतुक करून घे बाई. उद्यापासून मी जेवायला बसणार आणि तुम्ही दोघी सुनांनी या नारायणी वंशांना जेवायला वाढायचं, कळलं का? ताई, इंद्रायणी ताईंसोबत शाळेसारखंच किचन सुद्धा शेअर करायला खूप आवडेल मला. छान. पण आता उखाणा घ्यायचाय. गोपाळ, आधी तू घे बरं. बापरे. जेव्हा जवळच्या माणसांनीच सोडली साथ, जेव्हा जवळच्या माणसांनीच सोडली साथ, तेव्हा एकट्या श्रीकलानं धरला गोपाळचा हात. आता तिला घास बरोबर.
आणि गोपाळ लाजायचं नाही हा. ए, मी लाजत बिजत नसतो. श्रीकला आता तू उखाणं घे बरं. नाव घेते हा. मैत्रीच्या प्रिस्क्रिप्शनवर श्रीकलाने लिहिलं गोपाळचं नेम. मैत्रीच्या प्रिस्क्रिप्शनवर श्रीकलाने लिहिलं गोपाळचं नेम. डॉक्टरलाच केलाय पेशंट. हाच माझा गेम. गेम गमतीशीर उखाणा घ्यायचा होता ना, म्हणून मी असा उखाणा घेतला. नाही म्हणजे लग्नानंतर नवरा आपल्या ताब्यात असला पाहिजे ना, आणि तो डॉक्टर म्हणून मी डॉक्टरीण बाई. म्हणून जरा मजा केली. खरंय. अरे गोपाळ दादा काही खरं नाही तुझं. बाप रे, या डॉक्टरीनबाईंनी सांगितलेली सगळी औषधं सगळी पथ्य आता तुला करायलाच पाहिजे बाबा. आणि ती पण वेळच्या वेळी. हो की नाही श्रीकला? अगं पण मग ठीक आहे ना, श्रीकला गोपाळच्या भल्यासाठीच तर आपल्या घरामध्ये आली. बाबा फक्त त्याच्या भल्यासाठी नाही, संपूर्ण दिग्रसकर परिवाराच्या भल्यासाठी आली. हा, हे जरा जास्त होतंय. मोठ्या बाई, मी नक्की चांगली सून होण्याचा प्रयत्न करीन. म्हणजे मी दिवस रात्र. हा, आलं आलं लक्ष. तुमचं चालू द्या, माझं झालंय जेवण. चालेल. पाठ राखीन बाई, जरा 2 जिलेबी द्या ना मला. वाडा वाडा त्यांना, वाडा जिलबी वाडा. वाड. मस्त झालाय स्वयंपाक. बस बस. बघ बाई, तू या घरात आलीस आणि हे घर परत हसायला खेळायला लागलं. अगदी खरंय बघ तुझं. राम कृष्ण हरी. या दिग्रसकरांच्या खानदानाला चांगली रईस, चांगल्या घराण्यातली सून दार्जिनीच नाही. या सगळ्या अशाच. एक ही अशी, दुसरी ती तशी. ही. काय फुकटचं मिळतं म्हणून किती खायचं, नंतर पोट फुगलेल्या बेडकासारखं ड्राव ड्राव करत बसायचं. कसं आहे ना सासूबाई, जे फुकट असतं ना तेच पौष्टिक असतं. म्हणून पोटभर खाल्लं. चांगलं केलं. काय काम होतं? अहो तुमचं अभिनंदन करायला आलोय. कशाला? अहो आता तुम्हाला 2-2 सुना झाल्या. तुमचा सूट घ्यायला. झालं, थँक्यू. निघा आता. नाही, बाकी आहे. आम्हाला ना प्रश्न पडलाय, तो विचारायचा आहे. विचार. हेच की आता या 2 सुनांमधली तुमची आवडती सून कुठली आणि नावडती कुठली? आमच्या आदोक्षचीच बरी आहे. म्हणजे पाठ राखीन बाई. अहो म्हणजे नवीन सून आल्यानंतर जुनी आवडती होती का काय? हा? असं म्हणलं का मी?
सासूबाई, पाठराखीनबाई तुमच्या जीवावर उठली तरी सुद्धा ती आवडती कशी? ती मला आवडती असं म्हणलं का मी? मला आवडत नाहीच हो. हा, म्हणजे श्रीकला आवडती. नाही हो. कसली पोरगी आता हे मला ना गरीब लोकांची ॲलर्जीच आहे. मला नाही आवडत ती. तिचा बाप पाहिला का कसा चेहरा झाला होता त्यांचा, एकदम असा बापुडवाना दिसत होता. हो ना, एकदम कसा तरी असा गबाळा दिसत होता एकदम. पण एक गोष्ट मात्र न, या श्रीकलाचा वापर मला इंद्रायणीच्या विरोधात करता येईल. ए बायको, राहू दे ना. तू दागिन्यांमध्ये खूप सुंदर दिसतेस तू. अरे वाजलेत किती बघ. असे दागिने अंगावर ठेवून कोणी झोपतं का? अगं मग मी करतो ना मदत. आवडपणा केलास ना तर फटके खाशील. काय इंदू, मी तर मदतीचा विचार करूनच बोलत होतो तुला. दागिने काढण्यात मदत होऊन जाईल. तुझंच माइंड करप्ट आहे. मी करप्ट मांडची तुला बोलायला लागलास बर का तू. अगं आनंद चालाय ना मला, मग मी फास्ट बोलायला लागतो. इंदू, आज ना मी लय खुश है. अरे आज मेरी भाई की शादी थी. फायनली गोपाळ दादाचं लग्न झालं. श्रीकला घरात सून म्हणून आली. सगळं किती मस्त ना. आता त्यांची जोडी आणि आपली जोडी एकदम. ए काय झालं? इतकी शांत काय? तुला आनंद नाही झाला का? झाला की रे. असं कसं नाही झालं? गोपाळच्या वतीनं मीच साक्षीदार म्हणून सही केली ना. तुला असं का वाटतंय की मला आनंद नाही झाला? हो, अरे हो, तू सही केलीस ना. इंदू भारी काम केलंस तू. केलं ना. मग आता तू पण एक काम कर. माझे दागिने काढून झाले ना, तिजोरीत लॉक करून टाक. इंदू राहू दे ना दागिने. किती कोड दिसतीयस तू. कशाला? मला कोणी असं दागिन्यांना मडलेलं बघून चोरून नेलं तर, उचलून नेलं तर, पळवून नेलं तर? अगं इंदू, तुला चोरून पळवून उचलून काय बोलतेस तू? नेऊ दे. नेऊ देत म्हणजे मला नवीन बायको येईल आणि मग मजाच मजा. मज्जाच मज्जा. अजून मज्जाच मज्जा. दुसरी बायको पाहिजे तुला? असा विचार जरी केलास ना तर भूत म्हणून मानगोटीवर बसून तुझ्या. आयो मायो, साडीवाल्या दागिनेवाल्या सुंदर भूताने माझा हात पिरगाळलाय. आदू या अर्काचा अतिवापर चांगला नसतो श्री. कारण माणूस त्या अंमलातून बाहेर पडला ना, खूप त्रास होतो आणि दुखणी वाढतात.
करतेस